घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीच्या वादाची घटना ताजी असतानाच दादरमध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थान परिसरातच याची पुनरावृत्ती झाली। त्यामुळे आधीच कबूतरखान्यामुळे वादग्रस्त असलेल्या दादर भागात पुन्हा एकदा मराठी आणि जैन असा वाद उभा राहिल्याचं दिसलं। नेमकं काय घडलं पाहूयात। शनिवारी दुपारी दादरच्या गोखले रोड लगतच्या मार्गावर मारलेली ही पांढरी पट्टी, जैन मुलींच्या आगमनासाठी मारण्यात आलेल्या या पांढऱ्या पट्टीमुळे नव्यानं वाद उफळल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थच्या परिसरातील या पांढऱ्या पट्टीला मनसैनिकांनी तीव्र आक्षेप घेतला। 2.5-3 वर्ष झाले हे मंदिर बांधण्यात आलंय। ह्या मंदिराच्या इकडे आवारामध्ये पांढऱ्या पट्ट्या होत्या, त्यांच्या धर्मगुरूंना यायला जायला त्यांचा धर्म होता तिकडे, तिथपर्यंत ठीक आहे। आता त्यांनी त्यांचा रस्त्यावरती आणलेला आहे। ह्या रस्त्यावरती संपूर्ण पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या आहेत। कुठलीही परवानगी न घेता महानगरपालिकेची बिना परवाना। तुमचा धर्म आहे ना, तुम्ही तुमच्या घरात ठेवा आणि तो मंदिरापुरती ठेवा। सार्वजनिक ठिकाणी करायला तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही। साधं मंडप घालायचं असेल ना तरी BMCची परमिशन घेतली जाते आणि ती परमिशन नसेल ना तरी फाईन किती मारला जातो। आज यांना कोणी परमिशन दिली आहे, कोणी परवानगी दिली आहे मारायची, याची चौकशी पण झाली पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात मनसैनिक आणि जैन मुलींमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं दिसलंय। महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही। तू आवाज खाली कर, मला बोलतो आवाज खाली कर असा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाउ नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? या संपूर्ण वादानंतर मनसेनं इशारा दिला। त्यावर महापालिकेने तत्काळ कारवाई करत ही पांढरी पट्टी पुसली आणि त्यावर काळा रंग मारला। दरम्यान पांढरी पट्टी मारणाऱ्यांवर महापालिकेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे। तर संपूर्ण मुंबईमध्ये पांढरी पट्टी दिसणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। तर किशोरी पेडणेकरांनीही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। तुमचा धर्म तुमच्या घरी रस्त्यावर आणायचा नाही, ही आमची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तुमच्याशी संवाद साधला का त्यांनी यापूर्वी? कारण ते म्हणतात 5 वर्ष झालं आम्ही हे सगळं करतो। आमच्याशी कुठलाही संवाद साधला नाही, कुठलीही नाही कल्पना। या पद्धतीने या पांढऱ्या पट्ट्या मारून ठीक आहे, एखाद वेळा कधी त्यांच्या इथे बाहेर मारल्यावर समजू शकतो आपण, पण तुम्ही आज ज्या पद्धतीने ही दादागिरी चालू आहे की आम्ही मारणार, तुम्हाला काय करायचं ते करा, हे नाही खपवून घेणार। आणि आज कुठलाही साधू मुनी संत हे एकाच रोडवरून चालले पाहिजे, त्यांच्यासाठी पांढरा पट्टा भर वस्तीत करणं हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे। आणि मुळात असं करणंच, आपण जर हिंदू धर्म जय श्रीराम करून घोषणा देतो तर आपण सर्व एक आहोत हे याच धर्मामध्ये भेदाभेद करणं आणि मग वेगळ्या धर्माला वेगळं टार्गेट करणं, मग नक्की मराठी माणसाला टार्गेट केलं जात आहे। मुंबईच्या दादरमध्ये भर दुपारी पांढऱ्या पट्ट्यांनी भडक राजकीय वाद पेटवला। मनसे ठाकरेंच्या सेनेनं या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानं भाजपनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागीतेने वागलं पाहिजे। कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही। सगळ्यांनी कोएक्झिस्ट सहभागीतेने चाललं पाहिजे असं। कबूतरखान्यावरून दादर परिसरात मराठी विरुद्ध जैन असा वाद पेटल्याचं दिसलं होतं। शनिवारी पुन्हा एकदा पांढऱ्या पट्टीवरनं याच्या पुनरावृत्तीची झलक दिसली आहे। पालिकेनं वेळीच दखल घेतल्याने हा वाद मिटला असला तरी पूर्णतः शमलेला नाहीये। त्यामुळे सरकारनं वेळीच या पांढऱ्या पट्ट्यांची दखल घेण्याची गरज आहे। स्वप्नील जाधव, झी 24 तास, मुंबई।